वर्धा जिल्ह्यात सुद्धा मागच्या 48 तासापासून मुसळधार पाऊस आहे। मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय, रस्ते सुद्धा जलमय झालेत। वर्ध्यातील नदीकाठच्या गावांना सावध राहण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय। वर्ध्याला आजही पावसाचा रेड अलर्ट आहे, शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। वर्ध्यातली ही परिस्थिती आपण बघतोय, सतत पाऊस सुरू आहे, नदी नाल्यांना सुद्धा पूर आलाय। तासापासून वर्धा जिल्ह्यामध्ये पाऊस बरसत आहे। कुठे मध्यम तर कुठे हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसत आहे, कुठे मुसळधार पाऊस सुद्धा बरसत आहे। हवामान खात्याने वर्धा जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे। सध्या मी सरूळ मार्गावर आहे। वर्धा राळेगाव हा मार्ग आहे आणि या मार्गावरील वाहतूक बंद झालेली आहे। यशोदा नदी ही दुथडी भरून वाहत आहे, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील काही मार्ग सुद्धा बंद झालेले आहे। सोबतच वर्धा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। शेती पिकाचे मोठे नुकसान यामुळे होऊ शकते आणि शाळा महाविद्यालयांना सुद्धा सुट्टी देण्यात आली आहे। एकूणच वर्धा जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो। जिल्हा प्रशासन अलर्ट मोड मध्ये आहे। एकूणच वर्धा जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। पंकज गादगे, डायरेक्ट न्यूज, वर्धा।